नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. मान पंचायत समितीची निवडणूक झालेली आहे. मान पंचायत समितीसाठी 10 गण आहेत आणि 10 गणात कोण निवडून आलेला आहे हे आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि वाचकांना माहीत आहे. खरं तर मान पंचायत समितीची स्थापना ही 1962 साली झालेली आहे आणि त्यानंतर 1962 ते 2026 पर्यंत किती सदस्य झालेले आहेत. खरं तर हा थोडा आपण इतिहास जाणून घेणार आहोत. पण हा इतिहास जाणून घेत असताना आपण 2 विभाग केलेले आहेत, एक महिलांसाठी आणि दुसरा पुरुषासाठी. आजचा जो व्हिडिओ आहे तो मान पंचायत समितीत 1962 ते 2026 मध्ये किती महिलांनी सदस्य म्हणून काम केलेले आहे आणि किती महिलांनी सभापती आणि उपसभापती म्हणून काम केलेले आहे. खरं तर हा व्हिडिओ बनवण्यापाठीमाग एक इतिहास माहीत व्हावा तो एक हेतू आहे आणि तरुण पिढीला हे सर्व माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा बनवलेला एक वेगळा विषय आहे. खरं तर मान पंचायत समितीमध्ये आतापर्यंत म्हणजे 1962 ते 2026 पर्यंत 8 महिलांना सभापती म्हणून काम करण्यास संधी मिळालेली आहे आणि 3 महिलांना उपसभापती म्हणून काम करण्यास संधी मिळालेली आहे. 8 आणि 3 11 असं 11 महिलांना सभापती आणि उपसभापती म्हणून काम करण्यास संधी मिळालेली आहे. खरं तर एक आनंदाने अभिमानाने सांगण्यासारखा इतिहास आहे आणि तो इतिहास म्हणजे मान पंचायत समितीचा पहिला सभापती होण्याचा मान ही मानची कन्या सौलता मारुती डांगे यांना मिळालेला आहे. त्यांचं सासर तोंडले आहे, माहेर बिदाल आहे. खरं तर मानचा इतिहास बघितला तर राजकीय क्षेत्रात सुद्धा महिला आघाडीवर आहेत हे या निमित्तानं आपल्याला दिसलेलं आहे. कारण खरं तर मगाशी सांगता सांगता आपण एक विषय विसरलो होतो की मान पंचायत समितीचा जसा पहिला मान मानदेशी कन्येने सभापती होण्याचा मिळालेला आहे तसाच विषय आहे आपल्या माळशिरस तालुक्यात. माळशिरस तालुक्यात सुद्धा मानचीच कन्या की ज्यांचं नाव प्राचार्य डॉक्टर सौ रुपाली बेंदुगडे हे आहे, त्या ॲडव्होकेट विजयराव हिरवे यांच्या त्या कन्या आहेत. शिवरी हे त्यांचं माहेर आहे आणि प्राचार्य डॉक्टर सौ रुपाली बेंदुगडे यांनी सुद्धा माळशिरस तालुक्यामध्ये जाऊन तिथं सभापती होण्याचा मान मिळालेला आहे. आपला शेजारचा तालुका येतो तो खटाव तालुका आहे आणि खटाव पंचायत समितीचा सभापती होण्याचा मान सुद्धा मानदेशी कन्येने जाऊन तिथं मिळवलेला आहे. सौ उज्ज्वला प्रदीप बिदाते हे त्यांचं नाव आहे. खरं तर त्या बिदालच्याच कन्या आहेत, म्हणजे बिदालच्या 2 कन्यांनी सभापती होण्याचा मान मिळवलेला आहे आणि एक शिवरीची कन्या आहे. आता आपण हे बघूया की मान पंचायत समितीत आतापर्यंत किती महिलांनी सभापती म्हणून काम केलेलं आहे. सौ लता मारुती डांगे यांच्यानंतर सौ उर्मिला धर्मराज जगदाळे पिंगळीचे आहेत, त्यांनी सभापती म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर सौ अक्काताई बाळासाहेब मासाळ याही मानदेशी कन्या आहेत. आंधळी हे त्यांचं माहेर आहे आणि सासर हे नरवणे आहे. त्यानंतर सौ वनिता नानासो चिरमे या बिदालच्या आहेत. त्यानंतर सौ कविता विवेक जगदाळे याही पिंगळीचेच आहेत. पिंगळीला दुसऱ्यांदा सभापतीचा मान मिळालेला आहे. त्यानंतर जो मान मिळालेला आहे तो सौ लतिका बबन विरकर मसवड शेजारी माळवाडी गाव आहे. सौ अपर्णा विक्रमसिंह भोसले बिदाल आहेत. बिदालला तिसऱ्यांदा सभापती म्हणजे महिला म्हणून मिळालेला आहे. आणि शेवटची जी आता पंचवार्षिक झाली त्याचा शेवट जो सभापती होण्याचा मान मिळालेला आहे तो
सौ रंजना हरिभाऊ जगदाळे या डंगेरवाडीच्या आहेत. अशा तब्बल 8 महिलांना सभापती होण्याचा मान मिळालेला आहे. उपसभापती होण्याचा मान पंचफुला शिंदे वळई या माणदेशीच कन्या आहेत. त्यानंतर सौ विमल हनुमंतराव काटकर पाटील कुकडवाडच्या आहेत, त्याही राणींच्या कन्या आहेत. त्यांना उपसभापती होण्याचा मान मिळालेला आहे. आणि मलवडी गणाच्या आणि मलवडीच्या रहिवासी असलेल्या सौ वंदना विजयकुमार मगर या 3 महिलांना उपसभापती होण्याचा मान मिळालेला आहे. सभापती आणि उपसभापती नंतर जर आपण बघितलं तर सदस्य होण्याचा मान कुणाला मिळालेला आहे ते बघूया आपण. पहिला पंचायत समितीचा सदस्य होण्याचा मान मिळालेला आहे तो शिवरीचे आहेत मुक्ताबाई बळवंत हिरवे, का राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विजेते शिक्षकांच्या त्या पत्नी आहेत मुक्ताबाई बळवंत हिरवे. आणि पळशीचे आहे ते बाई वनवे आहेत. त्यानंतर सदस्य होण्याचा मान मिळालेला आहे तो वेगळ्या महिलांनी मिळालेला आहे. त्यामध्ये सौ लक्ष्मी गमरे पळशीच्या आहेत, त्याही शिक्षकाच्याच पत्नी आहेत. सौ आशा सावंत त्या पळशीच्या आहेत, त्याही शिक्षिका आहेत. सौ विजया शिर्के भाटकी, सौ तोलाबाई थोरात वरकुटे मलवडी, चंद्रभागा आटपाडकर कुर्नेवाडीच्याच आहेत, माहेर कुर्नेवाडी आहे. त्यानंतर कुसुम दत्तात्रय काटकर या कुकडवाडच्या आहेत. सुरेखा दड या मोहीच्या आहेत. शर्मिला मडके वाघमोडेवाडी, सुवर्णा पवार कळसकरवाडी कुळकजाईच्या हद्दीत गाव येते. नकुसा जाधव जयश्री कदम दानवलेवाडी, नकुसा जाधव या दहिवडीच्या आहेत, जयश्री कदम या दानवलेवाडीच्या आहेत. सौ लक्ष्मी काळे आंधळीच्या आहेत. सौ जयश्री अर्जुन खाडे डाकणीच्या आहेत. सुभद्रा राजमाने नरवणीच्या आहेत. आणि सौ शीला पोळ या मारडीच्या आहेत. त्यानंतर आपण बघितलं तर आता 5 महिला या पंचायत समितीच्या सदस्य झालेल्या आहेत. 5 मध्ये सौ उषा भोसले बिजोडी आहेत, सौ विद्या काटकरे या कुकडवाडच्या आहेत, सौ कल्पना विरकर लतिका विरकर यांच्या सुनबाई आहेत, माळवाडी वरकुटे मसवडच्या हद्दीत हे गाव येत आहे. सौ प्रियांका जगदाळे राणंच्या आहेत, गौरी तुपे या गोंदवली गणातून निवडून आलेले आहेत. खरं तर आपण जर सहज नजर टाकले तर पंचायत समितीचे सभापती उपसभापती जसं माणदेशी कन्येनं काम केलेलं आहे, तर काही भाग्यवान महिला अशा ठरलेल्या आहेत पंचायत समिती सदस्य की मानच्याच कन्या आहेत. त्यामध्ये आपल्या मगाशी सभापती उपसभापतींचं नाव सांगितलेलंच आहे. त्यानंतर आपल्याला चंद्रभागा आटपाडकर आहेत, कुर्नेवाडी सासर आणि माहेर तेच आहे. सो कुसुम काटकर यांचं माहेर हे विरळे आहे. त्यानंतर सौ उषा भोसले या बिजोडीच्या आहेत, पण बोडके हे माहेर आहे. कल्पना विरकर या खटावच्या आहेत. प्रियांका जगदाळे हे श्रीराम पाटील वरकुटे मसवड हे त्यांचं माहेर आहे. गौरी तुपे यांचे माहेर लोदवडे आहे. शर्मिला मडके आहेत, त्यांचं वाघमोडेवाडी माहेर आहे आणि सासरे तेच आहे. नकुसा जाधव या पांघरीच्या कन्या आहेत, त्यांचं दहिवडी सासर आहे आणि माहेर पांघरे आहे. तर असं हे 34 महिलांना पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम करण्यास मिळालेले आहे. खरं तर 1962 ते 2026 हा आपण कालावधी घेतलेला आहे. भाग 1 साठी या महिलांचा समावेश आपण 1 भागमध्ये केलेला आहे. सभापती उपसभापती आणि सदस्य कोणी काम केलेलं आहे. खरं तर पंचायत समिती सदस्यामध्ये खरं तर अनेक महिलांना आपण सभापती उपसभापती आणि सदस्य म्हणून काम करताना माणदेशी कन्येने सुद्धा एक नेतृत्व आणि सभापती म्हणून काम चांगलं केलेलं आहे. खरं तर अनेक वेळेला दुष्काळी कन्या सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत हे आपण अभिमानाने सांगत असतो.
पण ज्यावेळेला मानची कन्या सभापतीच्या खुर्चीत बसते आणि आपल्याच तालुक्यातले आपल्याच माहेरचे प्रश्न सोडवण्याचा त्यांना प्रसंग येतो, तर तिथे एक हातोटी असते, कसोटी लागते. पण या माणदेशी कन्येने सभागृहात बसून, खरं तर सभागृहात एक, खरं तर आपण बघतो एखादी सभा लागली, मीटिंग लागली, तर तिथं सुद्धा अनेक चर्चा होत असताना अक्षय वादापर्यंत प्रसंग येत असतात. राजकीय दृष्ट्या ते कसोटी असते तिथं. पण या माणदेशी कन्येने सुद्धा तिथं एक कसोटी करून आपल्या मानवास्यासाठी, आपल्या माहेरसाठी, सासरसाठी अनेक चांगल्या प्रश्नांना खरं तर पंचायत समितीच्या माध्यमातून काम केलेलं आहे. खरं तर भविष्यात जे सभापती होणार आहेत, खरं तर थोड्या दिवसात सभापतीची निवड चिठ्ठीद्वारे होणार आहे. खरं तर तिथे एक नशिबावरच प्रश्न आहे, पण अल्पावधीतच आपल्याला सभापती कोण होणार आहे ते कळणारच आहे. खटावची कन्या, मानची कन्या की माणदेशी माणूस, हे तीनपैकी कोण सभापती होते हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहूया. खरं हा वेगळा विषय मानदेभूषण परिवाराने घेतलेला आहे. सर्वांना नक्कीच आवडेल. धन्यवाद.